दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्यांनी दुसऱ्यांदा दिल्ली जिंकली, परंतु केंद्र सरकार त्यांच्या मुळावर उठलंय. अटकेचा ससेमिरा त्यांच्या पाठीशी सुरू आहे आणि कधीही दिल्ली पोलीस किंवा ईडी असेल, अबकारी धोरण प्रकरणामध्ये केजरीवालांचा अटकेचा गेम 100% ठरलेला आहे. म्हणजे मुळावरच उठलेले आहेत त्यांच्या. आणि या विषयावर आपल्याला चर्चा करायची, म्हणून जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पाठवा. गरजेचं आहे आपण चर्चा केलेला. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अरविंद केजरीवाल जे अण्णा हजारे यांच्या चळवळीतून संघर्ष करून इथल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात देशाच्या पटलावर आलेलं एक त्या काळचं तरुण नाव. IAS अधिकारी जरी असले तरी त्यांनी त्याचा राजीनामा देऊन पूर्णवेळ भ्रष्टाचार विरोधी चळवळीत त्यांनी अण्णा हजारेंच्या कामाला प्रेरित होत त्यांनी समाजकारणामध्ये उडी टाकली. आता अण्णा हजारे कुठल्या विचारांनी प्रभावित आहेत याच्यावर आपल्याला बोलायची गरज नाही, परंतु महाराष्ट्रातले आहेत आणि त्याचा आपल्याला आदरही असला पाहिजे. म्हणजे त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु अण्णाला 2 हिरे सापडले होते, एक राईट हँड आणि एक लेफ्ट हँड. एक अरविंद केजरीवाल आणि दुसऱ्या किरण बेदी, ज्या माझी IPS अधिकारीने. आता त्यानंतर जसं मी म्हटलं, अण्णा ज्या विचारांचे आहेत किंवा ज्या विचारांनी त्यांच्यावर प्रभाव टाकला होता त्याच विचारधारेच्या पक्षामध्ये किरण बेदी नंतर गेल्या. अर्थात त्या भाजपच्या वतीनं आता राज्यपाल सुद्धा आहेत. पण इकडे केजरीवाल साहेब मात्र ताकदीनं त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये केंद्र सरकारला, तत्कालीन केंद्र सरकार म्हणजे ते काँग्रेसच्या विरोधात लढले आणि भाजप सत्तेत किंवा मोदी साहेब सत्तेवर आल्यानंतर एकदम घाळ पडले. कारण काही लोक काही गोष्टीसाठी काही काळापुरते कुणाची ना कुणाची तरी सुपारी घेत असतात आणि ती वाजवत असतात. सुपारी घेण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु आमचं म्हणणं आहे भ्रष्टाचाराचं जर समूळ उच्चाटन करायचं असेल तर अण्णाची जी संघटना होती त्याच्यामध्ये सुद्धा जास्त भ्रष्टाचार होत होता, म्हणून त्यांना ती संपूर्ण कार्यकारिणी बाद करावी लागली. हा सुद्धा इतिहास आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळेस. नंतर तर भ्रष्टाचार हा शब्द सुद्धा उच्चारायला किंवा वापरायला नंतर बंदीच आली. संघटना स्थापन करू शकत नाही त्या नावाने तुम्ही. आणि त्याच्यातून अण्णाचं जे काही व्यक्तिमत्व होतं, काँग्रेसच्या विरोधात ही सगळी जी मंडळी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायची, तो भ्रष्टाचार फक्त काँग्रेसच्या विरोधातलाच होता का, काँग्रेसचाच होता का, तर इतर सुद्धा राज्यांमध्ये ज्या ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार होत असायचा. म्हणून अण्णा हजारेंनी लोकपालाचं त्या ठिकाणी मागणी केली. माहिती अधिकारासाठी ते संघर्ष करत होते. अण्णामुळंच आज गावगाड्यातला तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल शासनाच्या याच्यातली, तर तुम्हाला एक अर्ज दिला तर ती माहिती त्यांना देणं बंधनकारक आहे. इतका कायदा कडक केला. नुसतं एखादा अडाणी त्याला अर्ज सुद्धा लिहिता येत नाही. तो शरीराने नुसता जरी तिथे आला म्हटलं त्याच व्यक्तीला की माझा अर्ज मला लिहायचा आहे, तरी लिहून त्याच माणसानं देण्याची प्रोव्हिजन सुद्धा त्या कायद्यात करण्यात आली. त्या मुशीतले अरविंद केजरीवाल नंतर अण्णाचंही त्यांचं पटलं नाही. शेवटी ही अशी ध्येयवेडी माणसं आहेत म्हणा किंवा काय म्हणा. मी अरविंद केजरीवालांचा याच्यासाठी फॅन आहे किंवा याच्याबद्दल मी चर्चा करतोय. मी त्यांच्या पक्षाचं नाही, विचारधारेचं नाही, काही देणं घेणं नाही. परंतु राजकारणात त्यांनी उतरायचा निर्णय घेतला. कमी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. जी तरुण पोरं सोशल मीडियाच्या कॅम्पेनिंग मध्ये, मग ते दिल्लीत असेल किंवा इतर ठिकाणी असेल, तीच अरविंद केजरीवालांसोबत प्रभावित होऊन त्यांच्या सोबत गेली. बाकी जास्त कोण गेलं नाही. साहेब तरुण पोरं होती, खिशात 5 पैसे सुद्धा नव्हते आणि त्यांनी राजकीय पक्षाची सुद्धा घोषणा केली. त्यावेळेस मग किरण बेदी नाराज झाल्या आणि त्या बाजूला गेले. अण्णा एकटे पडले. अण्णांनी मग केजरीवालांवर आरोप केले. अण्णांनी जे काही तोंडसुख घ्यायचं ते घेतलं होतं. पण त्याच्यानंतरच्या काळात अरविंद केजरीवालांनी ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये कॅम्पेनिंग हा प्रकार असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा ते लोकांपर्यंत जात गेले. आणि जी त्यांच्या सोबतची मंडळी होती पहिल्या दिल्लीच्या पंचवार्षिक, आणि त्यांनी कुणाशीही युती केली नाही. अख्खी काँग्रेस दिल्लीतली त्यांनी भुईसपाट करून टाकली. एवढंच नाही, भाजप सुद्धा आउट केली.
आता बरेच जण म्हणतात, खाजगीत पण चर्चा करतात की केजरीवाल हे RSSचाच एक चेहरा आहे किंवा म्हणजे त्यांचीच भूमिका मांडतात ते. आता ते जर उघड त्यांच्याविषयी बोलत असतील तर असं कसं काय होऊ शकतं? बरं, हा वादाचा विषय, तो आपण थोडा बाजूला पण ठेवूयात. पण हे तुम्हाला आवडतो म्हणून मला तो विषय काढावा लागला, कारण तुमच्या मनात ती खतखत असतेच. केजरीवालांनी दिल्लीची निवडणूक सर्वोच्च ताकदीनं म्हणजे लढण्याचा निर्णय घेतला. शीला दीक्षित तिथल्या त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होत्या आणि ती सगळी सत्ता हलवण्याचं अरविंद केजरीवाल यांनी ठरवलं. आणि ती जी तरुण पोरं होती केजरीवालांनी पक्ष काढल्यानंतर किंवा एक राजकीय भूमिका घेतल्यानंतर सोबत असायची, आणि अजून काही नवीन जुनी पाने असतील, ह्या सगळ्यांना त्यांनी डायरेक्ट तिकीट देऊन टाकले. आणि केजरीवाल हाच एक चेहरा, ते मफेल बांधायची अशी गाठ आणि ते साधे कपडे. आजही माणूस मुख्यमंत्री आहे सेकंड टर्म दिल्लीचा, परंतु अत्यंत साधे राहतात. पुण्यात येतात, आमचेच मित्र आहेत, त्यांच्या ध्यानधारणा केंद्रावर ते मेडिटेशन करायला येतात. 5 ते 7 दिवस ते पूर्ण मौन व्रत धारण करतात आणि मग त्याच्यानंतर ती ऊर्जा घेऊन ते परत वर्षभर काम करतात. ते अरविंद केजरीवाल आहेत, ज्यांनी दिल्ली जिंकली. नुसता पक्ष नाही स्थापन केला साहेब, भरीव यश मिळालं त्यांना. बरी एकदा दिल्ली जिंकली का? नाही, दुसऱ्यांदा निवडणुकीला दुसऱ्या टर्मला सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीनं कॅम्पेन केलं. या सगळ्याचा राग कशाचा आहे की त्यांनी काँग्रेस तर संपवलं, दिलं, भाजप पण पळवून टाकलं. भाजप सुद्धा सुपडा साफ करून टाकला दिल्लीमध्ये सुद्धा. मोदी साहेब प्रधानमंत्री म्हणून आलेलेच होते किंवा नंतर अजून आता ही त्यांची म्हणजे दुसरी टर्म संपते आणि तिसरी टर्म त्यांना आता वेध लागलेत की अबकी बार 400 पार. आणि महाराष्ट्रात सुद्धा अबकी बार 45+, 45 पार, अशी सगळी ह्यांची गणितं आहेत. आणि ही प्रचंड कॉन्फिडन्स मध्ये आहेत, कारण RSS त्यांच्या पाठीशी खंबीरपणे. त्याच केजरीवालांवर अबकारी धोरण प्रकरणामध्ये त्यांचेच सिसोदिया नावाचे उपमुख्यमंत्री त्या ह्याचा दारूचा घोटाळा केला म्हणून त्यांना आतमध्ये टाकलं. कुठलाही आरोप ते सिद्ध करू शकलेले नाही, तरीही यंत्रणा ह्यांच्या ताब्यात असल्यामुळं वेगळी वेगळी प्रकरणं गोळा करून पहिला उपमुख्यमंत्री आतमध्ये घालवला. तो व्यक्ती आतमध्ये जाऊन सुद्धा जामीन घ्यायला तयार नाही. आणि आता केजरीवालांना तिसरे म्हणजे नोटीसवर नोटीस, तर त्यांनी या 2 वर्षामध्ये प्रचंड सरकारमध्ये भ्रष्टाचार केला आहे असा आरोप आहे. तर मला सांगा, ज्यांचा विचारधाराच भ्रष्टाचार विरोधी ह्याच्यावर आहे, तो माणूस भ्रष्टाचार करेल का? बरं, करेल की न करेल हे तुम्ही आम्ही काहीच भविष्यवाणी करू शकत नाही. सरकार, तिथलं पोलीस प्रशासन तपासातून ते निष्पन्न होईल. बरं, जी काही यंत्रणा होती त्यांनी पण सांगितलं की काहीच त्या ठिकाणी त्यांनी पैसे गोळा केलेले नाही, भ्रष्टाचार केला नाही, पण त्यांना सुट्टी देत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटचं आणि महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे, भाजप विरोधी ज्या राज्यामध्ये सरकार आहे तिथल्या सरकारचं जगणंच मुश्किल केलं. 1 नंबर महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे किती छळलं ह्या सरकारने, कसली भूमिका आणि कसली भाषा बोलायची, पण ते तरीही टिकून राहिले. आज प्रत्येक व्यक्ती उठला की म्हणजे 10 मध्ये एखाद दुसरा भाजपकडे जात असेल. 8 लोक भाजप विरोधी आहेत. हे कशामुळं? तर त्यांच्या घाणेरडे वृत्तीवर. सगळ्यात मला एवढ्याच एका विषयावर बोलायचं ज्याच्यामुळं मी आतापर्यंत ताणत आलोय, की जर तुम्ही विचाराने प्रामाणिक असाल, तुमच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर विश्वास असेल, तर तुमच्यावर कितीही आरोप करू द्या, तुमचं कुणी वाकडं करू शकत नाही. पण तुम्ही जर लांडी लाबडी केली असेल, भ्रष्टाचार केला असेल, पैसे खाल्ले असतील, पैसे दाबले असतील आणि स्वार्थ काही शोधणार असाल, तर ते अजिबात जनतेला चालत नाही. आणि म्हणून दिल्लीकरांनी दुसऱ्यांदा जिंकून दिलं. त्याची सल या भाजपवाल्यांच्या किंवा काँग्रेसवाल्यांच्या सुद्धा आहे. डोक्यात अशी वळवळ करते म्हणून केजरीवालांना टार्गेट केलं जातंय. केजरीवाल यांना आता 2-3 नोटिसा पाठवल्या. त्याच्यावर कालच त्यांनी खणखणी उत्तरलेलं आहे की प्रशासनाने जर मला म्हणजे ईडी प्रशासनाने, माझ्याकडे वेळ नाही कधीपर्यंत, 2-4 महिन्यापर्यंत, म्हणून तुम्ही लेखी प्रश्न द्या, मी लेखी प्रश्नाचे उत्तर देतो. आणि ही जी काही आता अटकेची कारवाई असेल, नोटीस असेल, हे सगळं 100% बेकायदेशीर आहे. कायदा तसा आपण म्हणतो कायद्याचे समर्थक म्हणून, पण कायदा ह्या लोकांनी ठेवलाच नाही. कसा मोडून टाकता येईल आणि कसं त्याचं भांडवल करता येईल अशा पद्धतीनं सगळा खेळ चालू आहे. पण
तुम्हाला काय वाटतं, केजरीवालांना अटक करतील, केजरीवालांना छळतील, केजरीवालांना म्हणजे ज्या पद्धतीने हालहाल करत असतात तसं डिस्टर्ब करून ते आंदोलन कसं बंद पाडता येईल याच्यासाठी प्रयत्न करतील का? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. आणि माझा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, का हो या देशामध्ये म्हणजे 2 टर्म 10 वर्ष झालं तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये आहेत, वेगवेगळ्या राज्य तुमच्या ताब्यात आहेत, असं असताना तुम्ही अजून एका विशिष्ट तिथल्या मुख्यमंत्र्यांना, आमदारांना, आतल्या लोकांना छळण्याचं कारण काय आहे? तुम्हाला का दुसरे मोठे झालेले देखवत नाही? ही इतकी घाणेरडी व्यवस्था आणि अवस्था आहे, त्याच्यातून तुम्ही सुधरू शकत नाही. यालाच तरी घाणेरडी पद्धत म्हणतात. म्हणून केजरीवालांनी स्पष्ट सांगितलंय की मला भेटायचं असेल तर माझ्या डायरेक्ट ऑफिसला यायचं, अधिकृत मी तिथं लोकांना भेटायला आहे, मला डायरेक्ट काही म्हणजे हे नाही करायचं. त्याच्यामुळं तर ह्यांना काय कुठं करावं आणि काय करावं हे सापडत नाही. मला जाता जाता तात्पर्याचा मुद्दा एकच सांगायचा आहे, का हो? चांगल्या लोकांना खरंच राजकारणात किंमत नाही? चांगल्या लोकांना ह्या प्रस्थापित नेत्यांना येऊ द्यायचं नाही की नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे सभागृहामध्ये? असं कधीही होत नाही. हे सगळं अशा पद्धतीनं होत असेल तर तुमचं म्हणणं काय? आणि हे भयानक आहे. देश वाचवायचा असेल तर सगळी यंत्रणा आपल्याला सक्षमपणे राबवावी लागेल. बाकी कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. कुणाला दोष लागले असतील तर हात मी जोडलेलेच आहेत. तुम्हाला सप्रेम नमस्कार, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, सत्य की जय हो.